अरे हॅलो, इम्पॉर्टंट न्यूज आहे. आज रात्री शाळेत जो माल येणार आहे तो स्वतः जातीनं तपासून घ्या. काय? कोण बोलतोय आणि शाळेतला माल का तपासायचंय? मी कोण आहे, कुठनं बोलते आणि हे सगळं का सांगते हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही माल फक्त व्यवस्थित तपासून घ्या एवढंच सांगायचं होतं. हॅलो, रिने, हा चल पटकन आपल्याला जायचंय. आत्ता का? आत्ता कुठं? अगं ते शाळेत जायचंय, चल. अगं आत्ता कशाला? अगं पण काय झालं ते तरी सांग. अगं ते परशाचा फोन आला होता, त्याचं डोकं दुखतंय, त्याच्यासाठी औषध घेऊन जायचंय, चल. काय? मग चला चला मी पण येतो. भाऊ, तुम्ही कशाला? तुम्हाला ना निमित्तच पाहिजे बघा बाहेर जायचं. कशाला दत्तक करताय? मी आहे ना, मी घेऊन जाते. तुम्ही आराम करा. चल लवकर पटकन. अगं, चल चल बरं आत्ता ये. बघितलं भाऊ कशी आहे ही पोरगी. नुसती भिगरी लागली हिच्या पायाला. एका जागी थांबली ना तर देवीच पावली म्हणायची. चला चला आवरा पटकन. ठेव 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 ठेव. झालं काय? हो मॅडम आवरा की लवकर. अजून मला 10% माल पोच करायचा आहे. अहो मला माहिती आहे सगळा माल आहे ना, हा तपासून बघू द्या मग जा लगेच. अहो रोज रोज काय माल तपासायचा असते? आतापर्यंत व्यवस्थित माल येतोय म्हटल्यावर आता पण असणारच की. हो आज जरा घाई आहे, आवरा की लवकर. हे आवर लवकर. चल चल चल. साहेब काम झाले. सगळा माल खाली उतरवलाय. हो मॅडम, अहो गाडी अशी का आडवी लावल्या? मला जायचं आहे, उशीर होतोय. साईडला घ्या गाडी. सोडून आलाय तिकडे. आधी माल काय आणलाय तो बघायचाय. काय म्हणजे? रोजचा जो असतोय तोच दिलाय की. मागं ठेवला सगळा माल काढून बघा जावा तुम्हीच. मला उशीर होतोय, वा साईडला. आता कसा उशीर होतो तेच बघते मी. परत इकडे. मी माल चेक करपर्यंत यांना जाऊ देऊ नको. हा हे धर रिने. तुम्ही माल चेक केला नीट? हा नेहमी तो त्याप्रमाणेच तर आहे व्यवस्थित. ओ काका बाहेर या आधी. काय आलं? हे काय? हे असला माल देऊन चालला होता होय तुम्ही? तारीख वाचता येते की नाही? सगळा माल एक्सपायर झालाय. हे बघा, हे रव्याचं पाकिट आणि ही खाऊची पाकिट. अहो मला काय माहित? माझं काम माल पोहोचवणं ते मी केलंय. माल ते दुकानात तयार होते, इथं फक्त आणायचं काम असते माझं. आणि ते मी केलंय ना पूर्ण. अहो पण दुकानात माल तुम्हीच भरला ना, मग भरताना तुमच्या लक्षात नाही आलं? अहो लई गडबड असते मला. अहो 10 ठिकाणी मला माल पोचवायचा असतोय. जरा गडबड झाली असेल, नाही असं नाही, पण त्याबद्दल सॉरी. तर मला सोडा. हवं असेल तरी नाही, हा सगळा माल मी परत नवीन आणून देतो उद्याच्या उद्या. उद्याच्या उद्या नाही, आत्ताच मला सगळं बदलून द्या. आणि उशीर बिशीर झाले ही कारण मला नका देऊ तुम्ही. हा नाही तर डायरेक्ट पोलीस कंप्लेंटच करेल तुमची. नाही, सगळा माल मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता आणून देतो. त्या इकडे चला. हे पाके आवर लवकर. घे सामान. आठ चल 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 आवर पटकन. चल आवर आवर आवर. घे सगळं सामान. घे पटपट खाली घे. अरे ते घे लवकर. घे लवकर. टाक 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 टाक. चल चल आवर लवकर. चल 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 चल. एक मिनिट. घे लवकर. एक मिनिट.
मला त्यातलं एक पाकिट दे. आपण कशाला? मला चेक करायला लागते. अहो द्या म्हणतीये ना. धैर्य. एकदम बरोबर डाव टाकलायस बघ तू. आता खऱ्या अर्थानं माझं टेन्शन कमी झालंय. आता मात्र ही शाळा आपल्या नावावर होण्यापासून कोणी अडवू शकत नाही बघ. धैर्य, माझ्या मनात तुझ्याबद्दल आदर वाढलाय बघ आता. खरंच. मुलगा म्हणून माझं प्रेम आहेच तुझ्यावर, पण मुजुमदारांच्या घराण्यातला कर्तृत्ववान पुरुष म्हणून आदर वाढायला लागलाय बघ आता. धैर्य, आता या सगळ्यातनं तुला थोडा मोकळा वेळ मिळत असेल नाही का? मग आई सांगते म्हणून इराला जाऊन घेऊन ये ना. एवढ्या मोठ्या आनंदाच्या क्षणी तुझी परत तीच कटकट सुरू झाली का? आई मी तुला सांगितलंय सारखं इराला घेऊन ये, इराला घेऊन ये बंद कर आता. मी नाही जाणार आहे. अरे असं काय करतोस तू? तू तिला घ्यायला जाशील म्हणून ती वाट बघत बसली तिकडे. वाटच बघते ना, मग बघू दे. मला नाही फरक पडत. कोण वाट बघतय कोण नाही बघत आहे. आणि मी तुला 100 वेळा सांगितलंय मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये. मी कुठे म्हणते लग्न कर म्हणून? लग्न बिग्न सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत रे. तू तिला फक्त इथे आण. हा, आणि हे बघ, तू मला आधी बोललायस मी सांगेन त्याच मुलीशी तू लग्न करणार म्हणून. हो, आई म्हणून तू माझ्यासाठी जी मुलगी निवडशील त्याच मुलीबरोबर मी लग्न करणार. पण कधी हे माझं मीच ठरवलं. आणि काय होणार आहे त्या इराला इकडे आणून? ती आली की तिचे नखरे सुरू होणार. मग तिच्याकडे लक्ष द्या, तिला डोक्यावर चढवून घ्या. मला या अजिबात जमणार. हे बघ आई, माझी काही ध्येय आहे आणि ती मला पूर्ण करायची. हे बघ ना, तू तिच्याकडे लक्ष नाही दिलंस तरी चालेल. म्हणजे तशी पण ती तुझी जबाबदारी थोडी आहे. हा, पण कसं आहे, ती आता इथे आली तर तिला आपलं घर कळेल, घरातल्या चालीरीती कळतील नाही का? आपल्या घरामध्ये काय नियम आहेत हे सगळं तिला कळेल. आणि कसं आहे की आधीपासूनच सगळ्या गोष्टी कळलेल्या बऱ्या असतात नाही का? तिला फक्त आणायचंच आहे ना इकडे. मग मामाला सांग ना तिला इकडे घेऊन यायला. मीच तिला घ्यायला गेलं पाहिजे असा काही करार झालाय का? कसं आहे धैर्य, मामा कामात बिझी आहे. त्याला काही शक्य होणार असं वाटत नाही मला. हा, मी तर रिकामाच बसलोय. माझी काही महत्वाची कामं आहेत आणि मी ती निपटवण्याच्या मागे लागलोय सध्या. आईला म्हणू कर अजून आपल्या लाडक्या लेखाचं कौतुक करतो तो वान म्हणे. पण जेव्हा आपला प्लॅन वर्कआउट होईल ना तेव्हा आईला कळ खरं कर्तृत्व कोणाच्यात येते. दादा, आपला प्लॅन वर्कआउट होऊ देत रे. मग बघ, या व्हिडिओनं जितका दंगा केला का नाही त्यापेक्षा जास्त दंगा आपण घालणार. आणि खरी पार्टी तेव्हाच सुरू होणार. चीयर्स. हा बोल. आपला प्लॅन फसलाय बघा. फसलाय? लय मोठा कंडा झालाय.
गंडलाय म्हणजे अहो माल देऊन निघणारच होतो तेवढ्यात ती सावी आडवी आली बघा. कुठनं आली काय आली काहीच कळलं नाही. आणि तिनं आपला सगळा माल चेक केला आणि तिनं मला परत पाठवलं सगळा माल परत घेऊन ये म्हणून. काय आलं? अरे दादा त्या सावीनं परत गोळ घातला. बळगातला म्हणजे? माल चेक केला तिने आणि परत पाठवला. पण नेमकी त्याच वेळेस ती तिकडे कशी पोहोचली? काय माहित. ताई झाला फोन. आता सावी वेळेत पोचली ना म्हणजे मिळवलं बघा. देवीची कृपाच होईल. सावीचा फोन आहे. एक काम कर, तू बोल, मी बघते बाहेर काय हवं नको. तू बोलून तू बोल. हॅलो हॅलो, कोण बोलायलंय? हे बघा, मला नाही माहित तुम्ही कोण बोलताय, पण तुमचे ना आज लय उपकार झाले बघा आमच्यावर. तुमच्यामुळं आमच्या शाळेतल्या पोरांचा जीव वाचला. त्यांना एक नवीन आयुष्य मिळालं. कदाचित देवीनच पाठवलं असेल बघा तुम्हाला. अहो, तो सगळा माल ना एक्सपायर झालेला होता. तो जर पोरांपर्यंत पोहोचला असता, त्यांनी खाल्ला असता तर त्यांच्या जीवाशीच खेळ झाला असता बघा. त्यामुळे खरंच मनापासून थँक्यू. फक्त तुमच्यामुळे त्यांचा जीव वाचलाय बघा. ठीक आहे. कोणाशी बोलत होतीस? एवढं खुश होऊन कोणाशी बोलत होतीस? चेहऱ्यावरचा आनंद तरी बघा. लपवण्यासारखं काय याच्यात? दे फोन, दे इथे मी बघते. दे. हे असं गुप्तहेरासारखं कुणी काम केलं असेल ग? हे म्हणजे चांगली माणसं आहेत म्हणायची या जगात. सावे, ज्यांनी कुणी बातमी दिली आहे ना ते नक्की भाऊरावांना ओळखत असणार आहेत बघ. अगं म्हणून तर त्यांनी हेल्प केली आपल्याला. नाहीतर काय, त्यांना ना भाऊंबद्दल नक्की आदर असणार म्हणून केलंय त्यांनी. आणि तू पण नसावे. त्यांनी एवढी मोठी न्यूज दिली आपल्याला, तू सध्या नाव पण विचारलं नाहीस होय त्यांना? अगं मी विचारलं त्यांना, पण त्यांनी सांगितलंच नाही. म्हणलं नको जास्त खोलात जाऊन विचारायला. तसं पण एवढी मोठी रिस्क घेऊन त्यांनी आपल्याला मदत केली ना. बस या मॅटर मध्ये कशाला त्यांना अडकवायचं? या राक्षसी प्रवृत्तीला हरवण्यासाठी जणू देवीने पाठवलं असेल त्यांना बघ. जाऊ, संकट टळलं म्हणायचं. संकट टळलं की डेंजर कडे वळलं. काय वाटते? सावे, ज्यांनी कुणी आपल्याला फोन करून सांगितलं ह्याचाच अर्थ त्यांना आधी हे सगळं कळलेलं होतं. म्हणजे तो ड्रायव्हर सांगत होता ते काही चुकून वगैरे झालंय. चुकून बिकून काय होत नसते. ते टेम्पोवाला माप सांगेल चुकून झाले म्हणून.
मला एक टांग मडकं फुटले म्हटल्यावर त्याला कोणीतरी दगड मारला असणारच ना. यो खराब माल कुणीतरी मुद्दाम भरलाय बघ. गडबड तर आहे, पण कळणार कसं कुणी केलंय, आणि पुरावा पण पाहिजे ना. पुरावा नाहीचा पुरावा. टेम्पोवाला तर काय तोंड उघडायचं नाही. आपल्याकडे आयडिया काय कमी आहेत का? हा, चला. आता तुझं मौन व्रत सोडून सांगणार आहेस का कोणाचा फोन होता ते? आता तोंड नाही उघडलंस ना तर कायमचं तोंड बंद करून सांगून ठेवते. आई ते घरनं कॉल होता. घरनं फोन? असं अचानक? आणि घरचे काही जोक सांगत होते एवढं हसायला? जोक नाही, ते ते माझ्या भावाचं प्रमोशन झालंय ना, ते सांगत होता. अरे वा, घरातली कामं सोडून खुश व्हायला बरं वेळ आहे. आपल्या नवऱ्याला काय हवं नको ते बघायचं सोडून ह्यो असा टाइमपास चाललाय. म्हणजे घरच्यांनी हे शिकवले वाटतं, सासरी जायचं, हातात मोबाईल घ्यायचा आणि टाइमपास करायचा. तो आई ते नीता, मी सांगितलं तिला घरनं फोन आलाय ना तर घे म्हणून. मी बघते काय हवं नको ते बाहेर. तरी म्हणलं अजून सावरायला आलं कसं नाही कोणी? बबनला वाचवायला मगन हजर. तुम्हा दोघींना सुतासारखं सरळ केलं पाहिजे एक दिवस. ताई, थँक्यू. हा, तुम्ही वाचवलत मला. बरं, सावी थँक्यू म्हणत होती. पण तिला कळलं नाही ना फोन तू केला होता म्हणून? नाही नाही, म्हणजे आधी तिने कोण बोलतोय असं विचारलं होतं, पण मी तेव्हा काहीच सांगितलं नाही. आणि आता तिने नावही विचारलं नाही, फक्त थँक्यू म्हणायला फोन केला होता. बरं झालं, जे आपल्याला करायचं होतं ते आपण केलं. पण टेन्शन नाही. हो ना ताई, मुलांचं काही बरं वाईट नाही झालं, मोठं संकट टळलं बघा. देवीचा आभारच मानायला पाहिजे. फक्त एकदा, फक्त मला त्या माणसाचं नाव कळू देत, नाही त्याची सगळी हेरगिरी बाहेर काढली ना तर नाव विलास मुजुमदार सांगणार नाही. सगळा बाजार उठवतो त्याचा मी. कोणाला कळणार पण नाही की या जगामध्ये या नावाचा माणूस कुणीतरी जिवंत होता म्हणून. दादा, दादा तू शांत हो ना. तू जास्तीचा लोड घेऊ नको. हा, अरे आपल्या नशिबाच्या रेषा त्या धैर्यासारख्या आहेत काय? त्याच्या नशिबाच्या रेषा विजेसारख्या लख्ख आहेत. आणि आपल्या जमिनीतल्या मुळांसारख्या गुडूप झालेल्या. धैर्याची बराबरी करणं आपल्याला जमल असं मला तरी काही वाटत नाही. अरे बघ की, असा हातात आलेला कॅच सुटलाय हातातून. या जन्मात आपण मालक होऊ असं आपल्या नशिबात नाही. आपल्या नशिबात आहे ना एक गोष्ट आहे, हिशोब करत बसा नुसतं कराच्या मायला कारकुनी. मला नाही मान्य असलं भरतोच नशीब. आणि आपल्या नशिबाची पाळमुळं कुठं पण घुसलेली असेल ना तरी पण मी उखडून बाहेर काढेन. त्या धैर्याच्या ऑर्डर्स मी आयुष्यभर सहन नाही करू शकत. दादा, दादा, अरे हे घे पटपट पटपट माल टाकी मरदा. आवरा लवकर रे, आवरा, वेळ होतोय. हॅलो, हा साहेब.
कान डोळे आणि मेंदू सगळं उघडं ठेवून ऐकायचं आणि जेवढं सांगतो तेवढंच करायचं. हा साहेब. ऐक, हा साहेब, मी सांगितलं तसंच करतो. हो थांबा 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 थांबा, एक मिनिट या इकडे. प्लीज या ना, एकच मिनिट या या एक मिनिट या. हे बघा मॅडम, मला खरं सांगतो, जे झाले ते चुकून घडलेलं आहे. तुम्ही आतमध्ये जाऊन का पण सांगू नका. अहो अगोदर तो मालक मला बडबडलाय. तुम्ही आतमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तो दुकानदार मला कामावरनं काढून टाकलो. खरोखर चुकलंय माझं. हवं तर मी तुमच्या पाया पडतो, पण मला माफ करा. पण गरीबाच्या पोटावर पाया आणू नका. पण पुन्हा चूक माझ्याकडनं होणार नाही, ही 100% खात्रीने सांगतो. चुकलं माझं. चुकलं म्हणजे हे सगळं तुम्ही केलंय होय? आपल्याला वाटलेलं हे सगळं कुणी केलंय हे शोधून काढायला लई टाइम जाईल, पण हे तर सोपं झालं. आता गप गुमान सांगा, कुणाच्या सांगण्यावरून केलं हे सगळं? मॅडम, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो, पण तुम्ही मला एक प्रॉमिस करा की माझं नाव कुठं बी येणार नाही म्हणून. हा ठीक आहे, सांगा. मी हे सगळं मुजुमदारांच्या सांगण्यावरून केलं. त्यांनीच मला सांगितलं होतं की हा खराब माल शाळेत नेऊन टाक म्हणून. म्हणजे एकदा का हा खराब माल शाळेत गेला का नाही, भाऊंचं नाव खराब होतं. ते अडकतील ह्या मॅटरमध्ये. पण आई शपथ घेऊन सांगतो, यात माझं काय पण हात नाही. अहो मला जे सांगितले तेच मी केले. हो काय त्यांनी सांगितलं म्हणून पंचगंगेत उडी मारणार आहे काय? जो हे खराब माल टाकण्याचं काम बरोबर केला त्यांचं ऐकून. अहो पोट सगळं करायला भाग पाडते. हो अहो घरात पोरं आहेत माझी, 4 पैसे मिळालं तर घरात कापड किंवा खायला काहीतरी घेऊन जाईल म्हणतो, म्हणून हे सगळं केलंय मी. खरं स्वतःच्या पोरांचा विचार करताना एवढा आंधळा झालो की शाळेतली लेकरं पण जेवणार आहेत ह्याचा मनात विचार सुद्धा आला नाही. पैशासाठी ही गरिबी आमच्याकडनं काय बी कामं करून घेते बघा. पण तुम्हाला ऐकायला सांगतो, परत आमच्याकडनं असली काय बी चूक होणार नाही आणि असली कामं बी कधी करणार नाही बघा. बस झाली तुमची ओव्हर ऍक्टिंग. पण आता खरं खरं सांगा, नेमकं कुठल्या मुजुमदारांनी तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं?